नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. नैना लग्न मंडपातून पळून गेली यामागे कलाचीच काहीतरी चाल असेल असं अद्वैतला वाटत असतं आणि याच गोष्टीसाठी तो कलासोबत वादही घालत असतो. परंतु कला म्हणत असते की असं काहीच नाहीये. नैनाताईला पळून नेणारा मुलगा दुसराच कोणीतरी होता. परंतु अद्वैत म्हणत असतो की असं काहीच नाहीये. नैना तुझ्या सांगण्यावरून लग्नातून पळून गेली होती आणि ती कुठल्याही मुलासोबत पळालेली नाहीये. तू हे सर्व तिला करण्यासाठी भाग पाडलंय. परंतु कला म्हणत असते की असं काहीच नाहीये. ऍक्च्युली नैनाताई ज्या मुलासोबत पळून गेलीये त्या मुलाचा शोधही मी घेतीये आणि जेव्हा माझा शोध पूर्ण होईल ना त्या मुलाला सुद्धा मी तुमच्या समोर आणेल. तर अद्वैतलाही कलाचं बोलणं पटू लागतं. कला म्हणते की तुमचं आणि माझं लक्ष एकच आहे की तुम्हाला त्या मुलापर्यंत पोहोचायचंय आणि मलाही नैनाताईला ज्याने पळवलं होतं त्या मुलापर्यंत पोहोचायचंय. येत्या 7 दिवसांमध्ये मी त्या मुलापर्यंत नक्की पोहोचेल आणि तो मुलगा 7 दिवसातच तुमच्या समोर असेल. परंतु त्यासाठी तुला मला एक प्रॉमिस करावं लागेल. ते म्हणजे ही जी गोष्ट आहे ती घरात तुला कोणालाच सांगायची नाहीये. ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच राहील. आता तितक्यातच तिथे सरोज आलेली असते आणि तिने ऐकलेलं असतं की आपल्या दोघांमध्येच ही गोष्ट राहणार आहे. तेव्हा सरोज आता अद्वैतला विचारते की अद्वैत, ही मुलगी तुला काय म्हणत होती आणि काय असं सांगायचंय तिला की ते तू मला सांगू शकत नाहीस? सांग अद्वैत, ही मुलगी आता तुझ्याशी काय बोलत होती, काय म्हटली ती तुला? परंतु अद्वैत सरोजला सांगतो की नाही आई, मी तुला आता याबद्दल काहीही सांगू शकत नाही. आता सरोजला खूप राग येतो आणि सरोजला असं वाटतं की अद्वैत आता कलाचं ऐकायला लागलाय. सरोज म्हणत असते की अद्वैत, मी तुझी आई आहे आणि ही काल आलेली मुलगी तुझ्यासाठी एवढी महत्वाची झाली का की तू तिची बाजू घेऊन माझ्याशी बोलतोयस? अद्वैत म्हणत असतो की आई, असं काही नाहीये, परंतु मी आता तुला याबद्दल काहीही सांगू शकत नाही. सरोजला मात्र खूप राग येत असतो. तिला असं वाटत असतं की आपला मुलगा आपल्या हातातून निघून जातोय. जी कला जिच्यावर त्याचा खूप राग होता त्या कलाला मात्र तो सगळं काही सांगतोय, शेअर करायला लागलाय आणि कलाची आणि अद्वैतची आता जवळीक सुद्धा वाढलीये. या गोष्टीचा आता सरोजला त्रास होतो आणि सरोज आता घर सोडून जाण्याचा निर्णय घेते. घरातले सर्वजण जमा झालेले असतात आणि सरोज म्हणत असते की मी घर सोडून जाणार आहे. आबा म्हणत असतात की अगं सरोज, काय बोलतीयस तू? निदान एकदा वागण्याचा आणि तुझ्या बोलण्याचा थोडासा तरी विचार कर. परंतु सरोज म्हणत असते की नाही आबा, प्रत्येक वेळी तुम्ही तुमचे निर्णय माझ्यावर लादलेत. आता मात्र मी या घरामध्ये राहू शकत नाही. खरं तर पहिल्यांदा मला ह्या कलामुळे या घरामध्ये राहायचं नव्हतं, परंतु आता मात्र मला माझ्या मुलामुळेच या घरामध्ये राहायचं नाहीये. माझ्या मुलाने आज मला पूर्णपणे दुखावलंय. आलेल्या मुलीसाठी तो माझ्याशी भांडतोय, तो माझ्यापासून गोष्टी लपवून ठेवायला लागलाय. अद्वैतला काय बोलावं तेही कळत नसतं, कारण त्याने कलाला प्रॉमिस केलेलं असतं आणि कलामध्ये आणि त्याच्यामध्ये झालेली ती गोष्ट त्याला कोणालाही सांगायची नसते. तर कला जेव्हा 5 परतवणीवरून तिच्या माहेराहून सासरी येत असते त्यावेळी नेमकं ती मिठाईचे डब्बे घरीच विसरलेली असते. त्यामुळे संगीता ही काजूला सांगत असते की काजू, एक काम कर, तू आताच्या आता चांदेकरांकडे जा आणि हे मिठाईचे डब्बे त्यांना देऊन ये. काजल जायला नाही म्हणत असते, परंतु संगीता म्हणते की 2 बोलणे जरी तुला खावे लागले चांदेकरांचे तर खाऊन घे. तुझ्या बहिणीसाठी एवढं सहन करायला काय प्रॉब्लेम आहे? आणि काजल आता चांदेकरांकडे ते मिठाईचे डब्बे घेऊन आलेली असते. त्यावेळी सरोज मात्र मोठमोठ्याने बोलत असते, कलावर नाही नाही ते आरोप लावत असते. आता मात्र ते काजलला सहन होत नाही आणि काजल आता सरोजला म्हणते की बस झालं काकू तुमचं. मी मगाच्यापासून तुम्ही माझ्या ताईला काही पण बोलताय, ती ऐकून घेते, म्हणजे तुम्ही काहीही बोलाल का? आणि माझ्या ताईने तरी कितीपर्यंत ऐकून घ्यायचं तुमचं? आता ती नैनाताई लग्नातून पळून गेली होती ना, मग त्यामध्ये माझ्या ताईची काय चूक आहे? तिला विलन बनवायचं सोडून तुम्ही माझ्या ताईलाच विलन बनवताय. ती तुमचा एवढा मन राखण्याचा प्रयत्न करतेय, तुमच्या घरामध्ये तिच्या मनाविरुद्ध राहते, परंतु तुम्हाला त्याचं काहीच नाही. तुम्हाला फक्त माझ्या ताईलाच बोलायचंय. तर अद्वैत म्हणत असतो की हे मुली, आतापर्यंत माझ्या आईसोबत बोलण्याची अशी हिंमत कोणीच केलेली नाहीये. तेव्हा काजू म्हणते की पण मी करते ना आता. तुम्हाला हे दिसत नाहीये का की तुमची आई कुठेतरी चुकते? प्रत्येक वेळी ती माझ्या ताईलाच टार्गेट करत असते. आणि ती सरोजला म्हणत असते की मला असं वाटतंय की कदाचित ना कडू बोलून बोलून तुमचं तोंड सुद्धा कडू झालेलं असणार, त्यामुळे तुम्हाला मिठाईची खूप गरज आहे आणि मी येताना माझ्यासोबत मिठाई सुद्धा घेऊन आली आहे. कारण परत तुम्ही म्हटले पण असता की 5 परतवणीवरून घरी तर आली, परंतु माहेराहून काय घेऊन आलीस? माहेराहून साधी मिठाई सुद्धा तुला आणता आली नाही का? असे माझ्या बहिणीलाच तुम्ही टोमणे दिले असते. त्यामुळे मी आता ती मिठाई घेऊन आली आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा मिठाई खाण्याचा मान सुद्धा तुमचा आहे, असं म्हणून आता काजल सरोजला मिठाई भरवत असते. सरोज आता जोरात ती मिठाई खाली पाडून देते आणि म्हणत असते की ह्या खरे फॅमिलीच्या मुलींनी तर आमचं आयुष्य बरबाद करायचं ठरवलंय. एक मुलगी तर काय लग्नातून पळून गेली, दुसरी मुलगी जबरदस्तीने आमच्या
घरात घुसली आणि तिसरी मुलगी आमच्याशी आता ह्या भाषेत बोलतीये का? नक्की खऱ्यांनी ठरवलंय काय? आणि खरं तर मी घर सोडून जाण्याचा निर्णय बरोबरच घेतला होता. मला हे अजिबात बघायचं नव्हतं. अद्वैत सरोजला थांबवत असतो, परंतु आता सरोज मात्र घर सोडून निघालेली असते. अद्वैत म्हणत असतो की आई प्लीज, मी तुला आता काहीच सांगू शकत नाहीये, परंतु प्लीज तू माझ्यावर विश्वास ठेव. तर काजल आता सरोजला म्हणते की तुम्हाला इतका ड्रामा करायची काहीही गरज नाहीये आणि माझ्या ताईला एवढं बोलायची तर काहीच गरज नाही. आणि माझ्या ताईने सुद्धा तुमचं का ऐकून घ्यायचं? खरं तर माझ्या ताईला तिचं स्वतःचं हक्काचं एक घर सुद्धा आहे, त्यामुळे तुमच्या घरात राहण्याची तिला काहीही गरज नाही. असं म्हणून आता काजल कलाला म्हणते की कलाताई तू चल माझ्यासोबत, आपण आपल्या घरी जाऊयात. आणि कलाचा हात धरून आता ती तिला खऱ्यांच्या घरी घेऊन जात असते. परंतु त्यावेळी अद्वैत तिथे येतो आणि कलाचा हात पकडतो आणि कलाला म्हणतो की तू कुठेही जाऊ शकत नाही. आता हे जेव्हा सरोज बघते तेव्हा तिच्या पायाखालची जमीन अजूनच सरकते की जी कला स्वतःहून घराबाहेर जात होती त्या कलाला आता अद्वैतनेच थांबवलेलं असतं. सरोजला मात्र आता खूप टेन्शन आलेलं असतं आणि सरोजचा आता तिळपापड झालेला असतो. सरोज आता रागाने म्हणते की मी बरोबर निर्णय घेतला होता, आता तर मला घरातून बाहेर जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आणि असं म्हणून ती बाहेर निघते, परंतु त्याच वेळी तिला चक्कर येते आणि सरोज आता खाली पडते. सरोज खाली पडल्यावर तिला सोफ्यावर झोपवलं जातं. सर्वजण प्रचंड घाबरलेले असतात. तेव्हा कलाला एक आयडिया सुचते आणि कला तिथे मिठाईचे जे डब्बे असतात ते काजूने जे मिठाईचे डब्बे आणलेले असतात त्यातली एक मिठाई आता कला ही सरोजला खाऊ घालते आणि सरोजला पाणी देखील देते. तर सरोज त्यावेळी बेशुद्ध अवस्थेत असते, तिला काही कळत नसतं. अद्वैत आता कलावर रागवतो आणि तिला म्हणतो की काय खाऊ घालतेस तू माझ्या आईला आणि तुला कोणी परमिशन दिली तिला हात लावायला सुद्धा? तर कला म्हणत असते त्यांचा बीपी लो झाला असेल म्हणून मी त्यांना काहीतरी गोड दिलं. तर आता डॉक्टरांना बोलवलेलं असतं, डॉक्टरही तिथे आलेले असतात. डॉक्टर विचारतात की तुम्ही यांना काही खायला दिलं होतं का? तर अद्वैत म्हणतो की हो, ह्या मुलीने माझ्या आईला मिठाई खायला दिली. सगळं ठीक आहे ना डॉक्टर? ह्या मिठाईमुळे काही प्रॉब्लेम तर नाही झाला ना? तर आता सरोजही आता शुद्धीवर आलेली असते. सरोज म्हणते की काय, ह्या मुलीने मला मिठाई खायला दिली? आणि कलाला ती म्हणत असते की तुझी हिंमत कशी काय झाली, तुम्हाला हातच कसा काय लावला? तर डॉक्टर म्हणत असतात की सरोज मॅडम रिलॅक्स, अहो तिने तुम्हाला मिठाई दिली ना त्यामुळेच तुमचा जीव वाचलाय, कारण तुमची ब्लड शुगर लेवल इतकी कमी झाली होती की जर त्यावेळी तुम्हाला जर काही गोड खायला भेटलं नसतं तर तुमची तब्येत आता खूप खराब झाली असती आणि ही गोष्ट तुमच्या जीवावर सुद्धा बेतली असती. तर कलाने सरोजला जी मिठाई खायला दिलेली असते त्यामुळे सरोजचा जीव वाचलेला असतो. त्यामुळे सर्वांना आता कलाबद्दल खूप आदर वाटायला लागतो. अद्वैत आता कलाला म्हणतो की थँक्यू, मी तुला आधी बोललो की मिठाई कशाला खायला दिली, परंतु तुझ्या मिठाईनेच माझ्या आईचा जीव वाचला आणि त्यासाठी मी तुला थँक्यू म्हणतोय. तर आबा बाकीचे सर्वजण आता कलावर खूप इम्प्रेस झालेले असतात. तर मित्रांनो, असेच मालिकांचे डेली एपिसोड आणि ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.